यांचा वाढदिवस भारतीय बौद्ध महासभेच्या रामाबाई शाखेमध्ये संपन्न होत आहे। आज त्यांनी जे काम केले भारिप बहुजन महासंघामध्ये आणि इतरही ते सामाजिक काम करत असतात। कुणाचं काही लेटर वगैरे असेल किंवा भारिपच्या अनेक पत्र असतील किंवा आर्थिक मदत असेल किंवा रस्त्यावरची चळवळ असेल, ती नेहमी प्रामाणिकपणे हर्षभाऊने पार पाडलेली आणि त्यांच्या वडिलांच्या पावलावर पाऊल घेऊन त्यांनी देखील तसंच काम करतायत ते। आणि पूर्ण आंबेडकर चळवळीमध्ये आणि आपल्या वार्डामध्ये चांगलं असं आपल्याला अभ्यासू व्यक्तिमत्व भेटलेले ते आपल्यासाठी कुठेही कमी पडणार नाही। म्हणजे कोणत्याही क्षेत्रामध्ये असो ते या बटेला हॅलो आणि प्रत्येकाच्या मदतीसाठी नेहमी हर्षू भाऊ हे नेहमी धावून आलेले। म्हणजे आता जर बोलायला गेलं मी त्या मगाशी असा उल्लेख केला की भाऊ प्रत्येक क्षेत्रामध्ये मार्गदर्शन करत असतात। मग ते मला गाण्याच्या माध्यमातून असो त्यांनी मला भरपूर असं मार्गदर्शन केले, कुठल्या शब्दामध्ये कुठला शब्द लावायला पाहिजे, कोणत्या गाण्यामध्ये असं नाही असं हे शब्द लाव, हे सुरांचं तर नाही पण शब्दांचं भरपूर असं ज्ञान मला दिलेलं आहे त्यांनी। आणि भाऊंना मरेपर्यंत विसरणार नाही आणि साऱ्यांना, कारण भाऊंचं असं मोलाचं योगदान माझ्यासाठी आहे आणि सर्वांसाठी आहेच। म्हणून भाऊवरती एक छोटंसं मी गीत दिलं होतं मगाशी की वाढदिवसाच्या सोहळ्यात म्हणी होतो या हर्ष, वाढदिवसाच्या सोहळ्यात म्हणी होतो या हर्ष, लागो आयुष्य हर्षू भाऊंना, ते जगो 1000 वर्ष, ते जगो 1000 वर्ष, ते जगो 1000 वर्ष। कारण शाही नव्हे ते गोरूचे टाक आहे, त्यांचे कार्य निस्वार्थी आणि पाक आहे, म्हणून तर इथल्या विरोधकांना त्यांचा धाक आहे। आणि आपल्या कामराजनगरचं आरटीओचं, कामराजनगरचं, नालंदाचं आणि रमाबाई कॉलनीचं हर्षभाऊ नाक आहे, नाक आहे, नाक आहे। बाबासाहेबांचा आणि बाळासाहेबांचा हा कार्यकर्ता सच्चा आहे, म्हणून त्याचा वाढदिवस आहे आज। आणि अशा बाबासाहेबांनी जो आपल्याला पुत्र दिलेला होता यशवंतराव आंबेडकर, त्यांचे सुपुत्र प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर, त्यांच्या सोबत आज आम्हाला काम करण्याची संधी भेटते। आणि त्याच संधीमध्ये अशा आम्हाला बाळासाहेबांमुळे असे आम्हाला कार्यकर्ते भेटतायत, हर्षू भाऊ सारखे कार्यकर्ता असतील, मिलिंद भाऊ सारखे कार्यकर्ता असतील, मिलिंद भाऊ यांच्यासारखे कार्यकर्ता आज आम्हाला कुणाही गैरमुळे भेटले नाही, ते फक्त प्रकाश आंबेडकर साहेबांमुळे आज आम्हाला हर्षू भाऊ सारखं इथल्या वार्डामध्ये नेतृत्व भेटले, अभ्यासू नेतृत्व भेटले। म्हणून बाळासाहेबांच्या कार्यकर्त्यासाठी हर्षू भाऊसाठी एक गीत। बाळासाहेबांचा कार्यकर्ता, बाळासाहेबांचा कार्यकर्ता बघा आहे वो सच्चा, बाळासाहेबांचा कार्यकर्ता बघा आहे वो सच्चा, हर्षू भाऊ या शुभेच्छा तुम्हा वाढदिवसाच्या, हर्षू भाऊ या शुभेच्छा तुम्हा वाढदिवसाच्या। बाळासाहेबांचा कार्यकर्ता, बाळासाहेबांचा कार्यकर्ता बघा आहे वो सच्चा, बाळासाहेबांचा कार्यकर्ता बघा आहे वो सच्चा, हर्षू भाऊ या शुभेच्छा तुम्हा वाढदिवसाच्या, हर्षू भाऊ या शुभेच्छा तुम्हा वाढदिवसाच्या। बघा करती वो साऱ्यांचे
कामे बघा करती साऱ्यांचे कामे ते आती हो जो माने बघा आती हो जो माने बघा करती साऱ्यांचे कामे बघा करती साऱ्यांचे कामे ते आती हो जो माने बघा आती हो जो माने प्रमुख संघटक पदावरती प्रमुख संघटक पदावरती बघा आहे भारीपच्या प्रमुख संघटक पदावरती बघा आहे भारीपच्या हर्षू भाऊ या शुभेच्छा तुम्हा वाढदिवसाच्या हर्षू भाऊ या शुभेच्छा तुम्हा वाढदिवसाच्या नेहमी मदतीचा हात देती नेहमी मदतीचा हात देती वकील म्हणून त्यांची ख्याती वकील म्हणून त्यांची ख्याती नेहमी मदतीचा हात देती नेहमी मदतीचा हात देती वकील म्हणून त्यांची ख्याती वकील म्हणून त्यांची ख्याती वकील व्हावे मी वडिलांची पुरी करतात इच्छा वकील व्हावे ही वडिलांची पुरी करतात इच्छा हर्षू भाऊ या शुभेच्छा तुम्हा वाढदिवसाच्या हर्षू भाऊ या शुभेच्छा तुम्हा वाढदिवसाच्या बाळासाहेबांचा कार्यकर्ता बघा आहे वो सच्चा बाळासाहेबांचा कार्यकर्ता बघा आहे वो सच्चा हर्षू भाऊ या शुभेच्छा तुम्हा वाढदिवसाच्या हर्षू भाऊ या शुभेच्छा तुम्हा वाढदिवसाच्या संघातर्फे तुम्हाला वाढदिवसाच्या लाख 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 शुभेच्छा जय भीम सर्वांना सर्वप्रथम महापुरुषास अभिवादन करतो आणि भारतीय बौद्ध महासभा माता रमाबाई आंबेडकर नगर शाखेचं आभार मानतो की वेळ काढून ते उपस्थिती त्यांनी दाखवली हर्षू साहेबांचा आज वाढदिवस आहे त्या निमित्ताने आपण सगळे इथे जमलो हर्षू साहेबांबद्दल सांगायचं झालं तर उच्च शिक्षित असे आपले हर्षू साहेब त्यांचं BA सुद्धा झालेलं आहे BCA झालेलं आहे आणि MSW सुद्धा त्यांनी केलेलं आहे आणि आता सध्या हर्षू साहेब LLB करतात आणि पुढच्या वर्षी ॲडव्होकेट हर्षू साहेब म्हणून नाव रूपात येतील आपल्याला सगळ्यांना याची जाणीव आहेच आणि दुसरी गोष्ट हर्षू साहेबांनी स्वतः शिक्षण तर घेतलंच आहे आणि इतर तरुणांना पण वस्तीमध्ये प्रेरित करतात शिक्षणासाठी आज मी LLBच्या सेकंड इयरला आहे ते पूर्ण क्रेडिट हर्षू साहेबांना जातं माझ्या पाठीला लागून त्यांनी माझ्याकडून फॉर्म भरून घेतला आणि मी प्रत्येक वेळेस त्यांना बोलायचो की मला शक्य नाही मला पॉसिबल नाही मला करता येणार नाही थोडंसं अवघड आहे आणि मला जमणार नाही त्यांनी प्रत्येक वेळेस मला सांगितलं की अवघड असं काहीच नाही तुम्ही करा त्यांनी मला ढकलून दिलं त्याच्या आतमध्ये आणि आज मी सेकंड इयरला आहे आणि ऑल क्लिअर त्याचं क्रेडिट त्यांना याच्यासाठी जातं की त्यांनी प्रेरित केलं मुलांना आमच्या वस्तीमध्ये पण बऱ्याच मुलांना आज छोटे छोटे मुलं पण त्या मार्गी लागलेले की शिक्षण घेतलं पाहिजे की आपल्या पुढचा व्यक्ती जेव्हा शिक्षित होतो आणि एवढा शिक्षण घेऊन मोठ्या हुद्द्यावर जातो की पाचशे मुलं पण त्याला बघून फॉलो करावं लागतात त्या निमित्ताने आम्ही शिक्षण तर मी तर स्वतः घ्यायला लागलो आणि मी पण 2 वर्षानंतर ॲडव्होकेट होईल ही कृपा आणि ते सगळं क्रेडिट हर्षू साहेबांना जातं आणि त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो आणि जय आज हर्षू साहेब आमचे मित्र कार्यकर्ते आमचे साथी तुमच्या वाढदिवसासाठी तुम्ही ते समजेल त्यासाठी सर्वांचे आभार आणि वाढदिवस माझं त्यांच्यावर आभार त्यांनी ते वेळ काढून ऑफिस दिले थोड्या वेळेसाठी त्यासाठी एवढं सांगू इच्छितो की अशा व्यक्तिमत्व आपल्याला भेटले आपल्या भारतामध्ये जे उच्च शिक्षित आहे ते वेळोवेळी आपल्याला मार्गदर्शन करत असतात किंवा काही अडचणी असतील ते एकदम उभे राहतात नेहमी
त्यांना कधी कॉल करू, कधी ते वेळेवर उभे असतात असे कामासाठी. आणि बस एवढंच सांगतो. विश्वाला शांती असते चंद्र बुद्ध महाराष्ट्राचा आर्य देव छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज यांचे आमचे सर्वांचे उद्धारकर्ते परमपूज्य विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांना अभिवादन करतो. आज आमचे मित्र, आमचे बंधू, प्रिय मित्र, प्रिय बंधू लक्ष्मण नाना साळवे यांचा वाढदिवस आहे. आपण सर्व त्यासाठी जमा आलेलो आहोत. विशेषतः वार्ड मंत्रीचे मी आभार व्यक्त करतो. त्यांनी हा म्हणजे तालुक्याच्या एका नेत्याचा वाढदिवस सोहळा इथं साजरा करण्याचा निर्णय घेतला. दुपारी आमदार बाईचा मला फोन आला, मला म्हणले बाई अशोकांचा वाढदिवस आहे, काही नियोजन आहे का? म्हणलं बाई ते खराब आहे, आम्ही काही नियोजन केलेलं नाहीये, म्हणून तुम्ही काय करता? मला अमरबाई म्हणले की नाही काही आम्ही करतो, वाड्याच्या वतीने आम्ही एक छोटा कार्यक्रम असं नाही का आम्ही वाढदिवस साजरा करतो. म्हणलं हरकत नाही, साजरा करा, आम्हाला बोलवा, आम्ही येतो. त्याबद्दल मी पुन्हा एकदा अमरबाईंचा त्यांच्या सर्व कमिटीचं पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो तालुक्याच्या वतीने. हर्षूबाईंच्या विषयी सांगायचं झालं तर हर्षूबाईंची माझी ओळख ही जीवन भालेरावमुळे झाली होती. नाना साहेबांना मी पूर्वीपासून ओळखायचो, कारण ते आंबेडकरी चळवळीतलं एक कणखर नेतृत्व होतं. त्यामुळे त्यांना तर आधीपासून ओळखत होतो, परंतु हर्षूबाईंची ओळख आणि माझी ओळख एका चायच्या टपरीवर झाली. मी आणि जीवन भाऊ जे भारीचे ज्येष्ठ कार्यकर्ते होते, आम्ही एका ठिकाणी उभा असताना हर्षूबाईकडून जात होते आणि तिथे असताना आमची भेट झाली, तर आमची ओळख झाली. त्यावेळी मला कळलं का नाना साळवेचे सूत्र हर्षू साळवे आहे. कालांतराने आमची भेटीगाठी फेसबुकच्या माध्यमातून होत राहिल्या, परंतु नंतर मग भेटीगाठी मोर्चामध्ये आंदोलनामध्ये होत असताना त्याचे विचार ऐकून अक्षरशः प्रेरित व्हायचो का नाना साळवेंच्या पावलावर पाऊल देऊन चालणारे हर्षूबाई आहेत. आणि नंतरच्या काळामध्ये भारिप बहुजन महासंघाचं काम करणारे सक्रिय असा का कार्यकर्ता म्हणून राहणारा त्यांनी माझ्याकडे एकदा मत मांडलं. आणि फक्त मत नाही मांडलं तर काम कशा पद्धतीने करू अशा पद्धतीचं एक नियोजन त्यांनी मला सांगितलं. त्या पद्धतीने आम्ही कामाला लागलो. त्यानंतर दिलीन भाई, सर्वेत नामनगर टीम, कामराजनगरची टीम, आरटीओची टीम, आपण सगळे पक्षामध्ये प्रवेश करून आपण त्या पद्धतीने काम करायला लागलो. परंतु त्यानंतरच्या कामाला जो वेग वाढला आणि तो वेग एवढा झपाट्याने वाढला का लोकांना विचार करू लागला का ही एवढी एवढी पोरं एवढं कसं काय मोठं संकट उभं होऊ शकतं. त्याचं कारण मित्रांनो कसं आहे का आमच्याकडे असणारा सगळा तरुण वर्ग हा सुशिक्षित आहे आणि कोणतंही नियोजन आमचं असलं तर तो प्लॅनिंगने करत असतो, नियोजनबद्ध करत असतो. या नियोजनबद्धाचं या तालुक्यामध्ये आमच्या सगळ्या वार्डामध्ये असो, तालुक्याचा कार्यक्रम असो, कोणताही कार्यक्रम असो, या नियोजनाची प्रमुख जबाबदारी जेव्हा जेव्हा आली आहे तेव्हा तेव्हा मी आवर्जून सांगते हर्षूबाईनेच पार पाडली. त्या नियोजनाचं प्रमुख हर्षूबाई राहिलेले, त्यामुळे कार्यक्रमाचं स्वरूप देखील तितक्या चांगल्या पद्धतीने आहे. बोलण्यासारखं त्यांच्याविषयी खूप काही, माझी तब्येती बरी नाही आणि त्यांच्याविषयी सांगण्याचे तेवढे शब्दही नाही. त्या शब्दांच्या पलीकडेच त्यांचं काम आहे. इतकं सांगेल का माझा कोणताही असलेला निर्णय मी ज्यावेळी घेत असतो त्या निर्णयाचा एक भाग म्हणून हर्षूबाई त्या ठिकाणी असतातच. त्यांच्याशी विचार विनिमय मला नेहमीच असतो, त्यांना विचारून निर्णय घेत असतो.
त्याचबरोबर जितूबाई असो, मिलिंदबाई असो, यांच्याशीही माझं ते त्या कोणत्याही निर्णयावर डिस्कशन झाल्याशिवाय मी कोणत्या निर्णय घेत नसतो. सांगण्यात तात्पर्य इतकंच आहे या ठिकाणी, हर्षू नाना साळवे सारखं नेतृत्व, एक युवा नेतृत्व आम्हाला लाभलेलं आहे. सर्व तरुण मार्गदर्शनाचे निमित्त शिक्षणाचा नेहमी त्यांचा जोर असतो तो शिक्षण घेतलं पाहिजे. ड्रॉपआउट झालेल्या विद्यार्थ्यांना नेहमी त्यांचं मार्गदर्शन असतंच. युवक आघाडीचे तालुका अध्यक्ष हुशारबाई या ठिकाणी उपस्थित आहे. युवक आघाडीचे जेव्हा बैठका असतात त्या बैठकांमध्ये मी नेहमी जाणवलेले. हुशारबाईचा ते येणारे प्रवेश करणारा तरुणांना पहिला एक प्रश्न असतो, तुम्ही करता काय? तुम्ही कोणी शिकला? तुम्ही कुठे जॉब करता का? तिथून असतं त्यांचं मार्गदर्शन चालू. त्यामुळे आमचा नेता तसं आहे. म्हणजे बाळासाहेब सांगत असतात की पहिले तुम्ही तुमचं पोटा पाण्याचं काही ते बघा, नंतर उरलेला वेळ पक्षाला द्या. त्यामुळे त्याचे कार्यकर्ते आम्ही तसे आहोत. आम्ही पुढे तेच कार्यकर्त्यांना तरुणांना सांगत असतो की पहिले आई तुमच्या पोटा पाण्याचं बघा, तुमच्या नोकरी धंद्याचं बघा, तुमच्या शिक्षणाचं बघा, आणि उरलेला वेळ हा तुम्ही पक्षाला द्या, संघटनेला द्या, चळवळीला द्या. या वाढदिवसाच्या निमित्त माझ्या मित्राला माझ्या बंधूला एक शुभेच्छा दिली. ते तुमच्या बाहेर सांगितलंच का ते आता पुढच्या वर्षी ॲडव्होकेट होणार आहे. परंतु माझी थोडी वेगळी इच्छा आहे, ती थोडी त्यांना सांगू इच्छितो पाहिजे, ते पूर्ण करतील. तर ते ॲडव्होकेट नाही तर ते न्यायाधीश झाले पाहिजे. आणि आम्हाला अभिमान वाटावा असं त्यांनी कार्य त्या माध्यमातून करत राहावं. करते त्याच्या शंका नाही. इतकंच बोलतो, तब्येती बरी नाही, बोलता बोलता केलं. तर माझ्या मित्राला, माझ्या बंधूला मी या वाढदिवसानिमित्त लाख लाख कोटी शुभेच्छा देतो माझ्या कुटुंबाच्या वतीने, समस्त भारिप बहुजन महासंघ घाटकोपर तालुक्याच्या वतीने आणि आपल्या सर्वांच्या वतीने तेच सांगतो. जय भीम, जय शिवराय, जय जय. क्या बोलणार? सर्व महापुरुषांना वंदन. या ठिकाणी उपस्थित महासंघाचे सर्व कार्यकर्ते, सर्व कार्यकर्ते, सर्वांना सत्य देव. म्हणून आताच कार्यकर्त्यांनी जे बोलले बद्दल, ते आपण कार्यकर्ते तुम्ही एवढा असताना त्यांना पाहिलेलं जवळ, एवढं असताना नाना साहेबांच्या त्यांच्या घराच्या पाठीमागं मी भाड्याकडे राहायचो. त्यावेळेस पासून ओळखत होतो. मला असं म्हणजे स्वप्नातही वाटलं नव्हतं की वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून त्याच्यापेक्षा पुढं, आपण म्हणतो ना बापपेक्षा बेटा सवाई, त्या पद्धतीनं होईल हा मुलगा पुढे जाऊ, असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं. आज ते बघून म्हणजे अति आनंद होतो. जे घराण्याला म्हणतात ना, कधी वडील गेल्याच्या नंतरला वाटत नव्हतं की घराण्याशक्ती राहतील की पुढे काय करतील. परंतु काही लोक निघून जातात, परंतु त्यांनी जे टिकवून ठेवलं, बाबासाहेबांच्या घराण्याशी जे नाळ बांधलेली वडिलांनी, ते तसेच मजबूत करण्याचं काम केलं. आणि जे वडिलांचे स्वप्न होते ते पूर्ण श्वास नेण्याचं काम केलं. म्हणून या अशा मुलांना लाख लाख शुभेच्छा येणाऱ्या कार्यासाठी. असंच त्यांना उदंड आयुष्य लाभो अशी अपेक्षा करतो. भारतीय बौद्ध महासंघाच्या माध्यमातून, माझ्या कुटुंबाच्या माध्यमातून त्यांना लाख लाख धन्यवाद देतो. पुढच्या कार्यासाठी शुभेच्छा देतो. आणि आपण भारतीय बौद्ध महासंघ कार्यकर्त्यांना सर्वांना विनंती करतो, बंधूंनो, हे भारतीय बौद्ध महासंघाचं ऑफिस नाही, आपलं कार्यकर्ते सर्वांचं ऑफिस आहे. आम्ही दिलं असं कधी पुन्हा म्हणू नका, कारण हे ऑफिस हे तुमच्यासाठी आमच्यासाठीच आहे बांधलेलं आणि सरकारकडून मिळवलेलं आहे आपण. आणि भारतीय बौद्ध महासंघाचं हे ऑफिस कधी मध्ये एनी टाइम त्यांचंच ऑफिस आहे असंच वावरावं. भारतीय बौद्ध महासभेनं असं दिलं म्हणून कधी उल्लेख करू नये अशी विनंती करतो. इथंच थांबतो. जय हिंद.
सर्व कार्यकर्त्यांचे पदाधिकाऱ्यांचे मी हार्दिक आभार व्यक्त करतो. मी सगळ्यांनी मला अनेक वेळा बोलताना बघितले, परंतु आता इथे पहिल्यांदा असं कुठंतरी मध्ये बोलत आहे, माझा हात थरथर होत आहे. मला बोलायची हिंमत होत नाही. फक्त एवढंच आहे की जबाबदारीची जाणीव झाली अशा कार्यक्रमामधून की आपल्यावर किती जबाबदारी आहे म्हणून. त्या जबाबदारीचं भान ठेवून निश्चितपणे मी बाळासाहेबांना अपेक्षित अशा चळवळीमध्ये माझं कॉन्ट्रिब्युशन देईन. इथून पुढे निलेश भाई ज्या पद्धतीने आशा व्यक्त केली, येणाऱ्या काळामध्ये बघूया त्याचं काय करता येईल म्हणून. परंतु पुढच्या वर्षी ॲडव्होकेट झाल्याबरोबर माझा एक संकल्प आहे, जो मी आजच्या दिवशी तुमच्या सगळ्यांसमोर घेत आहे, की मी जर वकिलीची प्रॅक्टिस म्हणजे आता करणार आहे पुढे, त्याच्यामध्ये 80% माझा जो वकिलीचा भाग असणार आहे तो पूर्णपणे समाजासाठी असणार आहे. आणि 20% माझा जो वकिलीचा जो पार्ट असणार आहे माझ्या घर आणि परिवारासाठी असणार आहे. हे आज सगळ्यांसमोर जाहीर करून थांबतो आणि सर्वांनी दिलेल्या शुभेच्छांचा नम्रपणे स्वीकार करून सर्वांना जय हिंद. थँक्यू. सगळ्यांचे हार्दिक आभार. हाताला घाम आला एक मिनिट जरा परिसरामध्ये तुमच्या जवळचे नातेवाईक कोण भाऊ बहीण असतील तर त्यांना 7 वर्षापासून 12च्या पुढे 20-21 पर्यंत मुलगा मुली सांगा सगळ्यांनी 12 वर्षापासून 21 पर्यंत आणि ते बसल्या शिबिरामध्ये सगळ्यांना सांगतोय मुलं मुलं
चेंबूरला काय जाऊ भाऊ म्हणून निलेशला बोलत एक मिनिट साहेब हा एक मिनिट ओके नाराजी एक मिनिट ठीक आहे ठीक आहे टाकीमध्ये बोल ना नाही झालं येते का रे अरे जा ना अरे मस्त बस क्या फोटो हाँ सॉरी या माणसाचा राग आलाय भाऊ मला लाईव्ह मध्ये भाऊ याने भाऊ 2-3 वेळा बोलतो या भारतीय मग आता काय विचारलं आता कॉमेडी तरी होईल थोडीफार लोकल म्हणजे रिचित्र वागला आणि तो उभं राहते बाबा सिगरेट आणले क्या बात मला आहे का तेवढंच काय शॉर्ट आहे साहेब त्याला मोठं नाही ना आहे ना हो साहेब माग आहेत ना हे माझ्या आयुष्यातला पहिला लाईव्ह आहे काय बोलतो ओके फिनिश भाई इथं मोठा जे मला फिनिश करायचं आभार माना फिनिश सर्व मित्रांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे आणि आपल्या शुभेच्छांचा मी नम्रपणे स्वीकार करतो सर्वांना क्रांतिकारी जयंती करतो धन्यवाद